गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आजचा माझा विषय आहे की जर तुम्हाला सर्वांना आनंदी ठेवायचे आहे तर लीडर होणे बंद करा आणि स्टार्ट सेलिंग कॅन्डीज. टॉफी विका आणि सर्वांना आनंदी ठेवा, कारण जीवनात तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्यात लागले आहात तर तुम्ही कोणालाच आनंदी ठेवू शकत नाहीत. आणि आता जरा परिस्थितीकडे पहा. सर हा खूप लॉयल आहे. सर हा 15 वर्षापासून काम करत आहे. सर हे चालून जाणार. सर हा खूप हार्ड वर्किंग आहे. सर आजकाल खूप डिमोटिवेटेड असणे सुरू आहे. सर आजकाल खूप स्ट्रेस आहे. सर आजकाल सेल्सचे खूप प्रेशर आहे. सर थोडे वातावरण चांगले नाही. सर याला एखादी संधी दिली पाहिजे. तर असले प्रकार आजकाल मॅनेजर्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. आणि हे का झाले आहे, कारण खूप वर्षांपर्यंत म्हणजे मॅनकाइंडमध्ये कोणताही फरक केला जात नव्हता की कोणता मनुष्य पहिल्या नंबरवर आहे, कोण दुसरा आहे आणि कोण 10वा आहे. तर फिलॉसॉफी काय होती? सर्व चांगले आहेत. सर हा A+ आहे, हा A++ आहे आणि हा सुद्धा A+च आहे. हा B आहे, C आणि D तर कोणी नाहीच आहे आणि यापेक्षा खाली नाही कोणी नाहीये. सर याला संधी द्यायला हवी. आणि जेव्हा लोक म्हणतात की याला संधी द्यायला हवी तर त्यासाठी एक फिलॉसॉफी आहे, त्यासाठी एक नियम आहे. तर याचा नियम काय आहे? तर नक्की संधी द्या, पण ती 1 महिन्याची नका देऊ, ती 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची द्या. ते तुमच्यावर अवलंबून आहे. विथ वन कंडिशन, 10% सॅलरी तुम्ही तुमच्या खिशातून द्यायची आहे. अँड इफ आफ्टर 6 months ही इम्प्रूव्स, 4 पटीने जी सॅलरी तुम्ही दिली आहे ती कंपनी देणार तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्ही 6 महिन्यामध्ये त्याला त्याच्या 1% किंवा 10%च्या हिशोबाने तुम्ही जर त्याला 60,000 रुपये दिले असतील अँड इफ ही इम्प्रूव्ह, तर कंपनी तुम्हाला 2,40,000 देणार. आणि मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा 99% वेळेस फक्त 99च नाही तर 99.99% लोक असे म्हणतात, सर याला वेगळ्या डिव्हिजन मध्ये शिफ्ट करा. दॅट्स अ पॉइंट. आता लोक म्हणतात की आम्ही खूप लॉयल आहे, आम्ही खूप हार्डवर्किंग आहे, पण स्वामित्वाची भावना शून्य आहे. जेव्हा तुमच्यावर ही जबाबदारी येते की आता तुम्हाला पैसे तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुमचे पैसे असतात तेव्हा ते मूल्यवान असतात आणि जेव्हा कंपनीचे पैसे असतात तेव्हा ते मूल्यवान नसतात. आणि आता परिस्थिती पहा. एक व्यक्ती 3 वर्षापासून मायनसमध्ये ग्रोथ करतोय. या क्वार्टरमध्ये ही ग्रोथ आहे. एक मनुष्य 2 वर्षापासून मायनसमध्ये आहे. या वर्षीही मायनसमध्ये आहे. मायनसचा अर्थ समजतो तुम्हाला काय असतं? जेव्हा आपली प्रगती फक्त 6% असते, दॅट इज युअर झिरो ग्रोथ. वाय? कारण 4-5% किंमत दर वर्षी वाढत असते आणि 1-2% तुमचे नवीन प्रोडक्ट येतात. सो प्लीज अंडरस्टँड, 6% ग्रोथचा अर्थ असतो 0% ग्रोथ. 0% ग्रोथचा अर्थ असतो -6%. अँड इफ युअर ग्रोथ इज 10% मायनस, तर ती 10% नाहीये, ती आहे -16%. अँड इयर आफ्टर इयर यू आर डी ग्रोईंग अँड यू आर गेटिंग व्हॉट? तुमचे पूर्ण इन्सेंटिव्ह तुम्हाला येत आहे. तुम्ही फॉरेन ट्रिपवर सुद्धा जात आहात. फॉरेन ट्रिप कुटुंबासोबत जात आहात. आपण टर्कीला जाता, आपण दुबईला जाता, कंपनी त्यासाठी पैसे देते. मग तुम्ही जबाबदारी कशासाठी घेताय? तुम्हाला गरज काय? माझा एक प्रश्न आहे, कोण जबाबदार आहे? सर्वात जास्त, तुमच्यापेक्षा जास्त अपराध कुणाचा आहे? आय टेल यू हू. मी बसलोय. सर्वात मोठा गुन्हा माझा आहे. टॉप मॅनेजमेंटचा यामध्ये जास्त अपराध आहे. कंपनीच्या पॉलिसीचा यामध्ये जास्त अपराध आहे. ती पॉलिसी जे निगेटिव्ह करत राहा, पूर्ण इन्सेंटिव्ह, पूर्ण मेडल, पूर्ण फॉरेन ट्रिप्स तुम्हाला मिळत राहतील. दॅट इज व्हॉट इज टू बी ब्लेम. आणि यासाठी आम्ही आत्ताच सुधारणा करणार आहोत. 5 वर्षामध्ये असे वातावरण तयार झाले आहे की जे मेडिकल रॅम्प्स काम करण्यात आळशी आहेत, काम करत नाही. मॅनेजर्स आर जस्ट एन्जॉयिंग द पार्टी बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल. जेव्हाही मी मेडिकल रॅम्प्सला पाहतो तेव्हा माझा विश्वास आहे 90% मेडिकल रॅम्प्स आर गुड. सम आर व्हेरी गुड, सम आर excellent, some are good, some are average. 10% can be manipulator, 10% can be ineffective, 10% can make all kind of excuses, but 90% are good. आणि ते 90% जे चांगले मेडिकल रॅप्स आहेत त्यांना खराब केले जाते, तर कोण जबाबदार आहेत? त्यात नेहमी 90% मॅनेजर जबाबदार आहेत. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण एखाद्या मेडिकल रॅपला धरतो की तो फॉल्स रिपोर्टिंग करत आहे, त्याची निगेटिव्ह ग्रोथ चालू आहे, तो म्हणतो की सर खूप डिमोटिवेशन सुरू आहे. मेडिकल रॅप नाही म्हणत, त्याचा मॅनेजर म्हणतोय. त्याचा मॅनेजर म्हणतो की सर डिमोटिवेशन चालू आहे.
सर आधी 4 तास काम करत होतो ते बरं होतं, आता 8 तास आहे तर ते डिमोटिवेशन आहे. सर मला सर्व काही भेटले पाहिजे. मला तुम्ही म्हणता ना की मी 3 वर्षापासून काम करतोय सर, मला हा प्रश्न का विचारताय? सर मी 3 वर्षापासून काम करतोय, माझी निगेटिव्ह ग्रोथ येते, ती पॉझिटिव्ह का होत नाही? कारण सर्व रिसोर्सेस यूज करताय तुम्ही, तुमच्या पेपरवरून सर्व काही कळतंय की तुमचे सर्व कॉल्स पूर्ण आहेत, तुमची फ्रिक्वेन्सी पूर्ण आहे, तुम्ही रिसोर्सेस वाटताय आणि काय उत्तम मेसेजेस तुम्ही मॅनेजरच्या ग्रुपवर टाकताय, काय बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी करताय, मेसेजेस पाठवताय, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी ब्रँडिंगची केली आहे, काय ऍक्टिव्हिटी डीएमएफची आहे, फोटोग्राफ्स आहेत आणि त्यांना पाहिले तर खरंच वाटते की काय कमाल होत आहे. बट व्हेन वी लुक ॲट द ग्रोथ साइड, when we look at the new prescription, when we look at the new conversion, ते नाहीच आहे, होतच नाहीये, ते मायनस मध्ये आहेत. अँड देन पीपल से सर डिमोटिवेशन चालू आहे, प्लीज आन्सर मी. जे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय ते चुकीचं विचारतोय, ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय त्या चुकीच्या बोलतोय, या आपल्या पॉलिसीज आहेत ज्यांना जबाबदार ठरवले पाहिजे. तुम्ही नेगेटिव्ह करा, तुम्ही डबल नेगेटिव्ह करा, तुम्ही 4 वर्ष नेगेटिव्ह करा, डोंट वरी, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल, तुम्हाला सर्व काही मिळेल, मग मी काम कशाला करू? आणि हा विचार मॅनकाइंडच्या लोकांच्या मनातून निघून गेला आहे. आणि यात सर्वात जास्त जबाबदार माणसं आहेत मॅनेजर्स. मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की याच्या सॅलरीमध्ये 10% तुम्ही द्या, ती खूप विचित्र परिस्थिती आहे. वी जस्ट टेस्ट यू की जर तुम्ही तुमच्या खिशातून 10,000 रुपये याला देता प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने आणि तुम्हाला वाटते की 6 महिन्यात हा माणूस उत्तम काम करेल, तर ही खूप वेगळी परिस्थिती आहे. यामुळे तुम्हाला खूप वेगळी जाणीव होते. हा एक प्रकारचा प्रयोग आहे. यामुळे तुम्हाला तुमचे विचार, आपली कामगिरी एका ठिकाणी एकाग्र करावे लागते, तुमचे विचार मोठे करण्यासाठी, तार्किक बनवण्यासाठी. डझंट मीन मी आस्क यू, बट आय सेड 99.99%. आय हॅव नेव्हर सीन एनी 1% मॅनेजर जे पुढे येतील आणि म्हणतील नाही सर मी करतो. कोणीही आजपर्यंत असा माझ्यासमोर नाही आला. पहिले कारण. नंबर 2 बेस्ट लिस्ट व्हॉट, जे मी करून पाहिले आहे आणि आम्ही हे यावर्षी ठरवले आहे की आम्ही इन्सेंटिव्ह पॉलिसीला अचूक आणणार. जे लोक मागच्या वर्षी मायनस ग्रोथ मध्ये होते, जे लोक मागच्या वर्षी सुद्धा मायनस ग्रोथ मध्ये होते, जे लोक या सत्रात, जे पहिले सत्र आहे यात मायनस मध्ये आहेत, त्यांना काहीच मेडल, कसलेच फॉरेन ट्रिप मिळणार नाही. हे तुम्ही आपलंच समजून घेतलं आहे की हे झालं, आता हे नाही मिळणार. आणि दुसरे म्हणजे वन्स यू कम विथ अ निगेटिव्ह ग्रोथ, तर तुम्हाला मेडल, मुख्य समारंभात बोलून मेडल दिले पाहिजे, तुम्हाला फॉरेन ट्रिपवर न्यावे, कशाला? नाही सर, असे नाही होणार. आता कोणीही असो जो मागील वर्षी 2023-24 मध्ये मायनस ग्रोथ मध्ये असेल, कोणताही ग्रुप असो तो, त्याला सुद्धा आम्ही डिपेंडिंग अपॉन सर्टन परफॉर्मन्सेस त्यांना पैसे देणार, मेडल नाही देणार, फॉरेन ट्रिप नाही देणार, काहीतरी रक्कम दिली जाईल. किती पैसे दिले जाणार ते अवलंबून आहे फक्त त्याच्या कामावर, त्याच्या ॲटिट्यूडवर, त्याच्या संपूर्ण वर्किंग स्टाईलवर, त्याच्यावर डिपेंड करते. यात 100% डिडक्शन शक्य आहे की तुम्हाला काहीच नाही मिळणार, कारण तुम्ही मागील वर्षी निगेटिव्ह मध्ये होता. तुम्हाला कोणतंही मेडल, कोणत्याही फॉरेन ट्रिपचा पैसा नाही मिळणार. फॉरेन ट्रिप आणि मेडल तर मिळणार नाही. त्याचे जे पैसे आहेत, उदाहरणार्थ समजा 100 रुपये आहेत, काही लोकांना 0 भेटतील. डिपेंडिंग अपॉन ॲटिट्यूड, अदर ॲक्टिव्हिटीज, कोणामध्ये 25%चं डिडक्शन होईल, काही लोकात 50% डिडक्शन होईल, पण डिडक्शन तर होईल. दिस इज फर्स्ट ऍक्शन वी आर टेकन फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर मेनी इयर्स. बिकॉज आम्ही काय पाहिले आहे की तुमच्या डोक्यात एक गोष्ट आहे की माझी ग्रोथ कितीही असू दे, कितीही निगेटिव्ह असू दे, मला मेडल भेटेल, मला इन्सेंटिव्ह भेटेल. विचार करून बघा किती विचित्र पॉलिसी आहे. सो वी आर जस्ट वर्किंग ऑन इट. आणि आता हे काहीही होणार नाही. दुसरी गोष्ट जे तुम्ही दाखवता की मी इतकी मेहनत करतोय, इतके कॉल करतोय, तर मला फक्त सांगा, जर तुम्ही एवढी मेहनत करताय, कॉल करताय, 1 महिन्यामध्ये तुम्ही एका डॉक्टरला 2 वेळा भेटता, 1 वर्षामध्ये 24 वेळा किंवा 20 वेळा भेटता, 3 वर्षात 60 वेळा भेटत असाल, 5 वर्षात खूप जास्त भेटत असाल, मग तुमचे नवीन प्रोडक्ट का विकले जात नाही, तुमची ग्रोथ का दिसत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि ज्या हिशोबाने मॅनकाइंड काम करत आहे त्या हिशोबाने आवर ग्रोथ शुड बी
डबल द ग्रोथ ऑफ IPM. आपण या ग्रोथसाठी पात्र आहोत. आम्ही खूप सुरक्षा करणारे, पुढाकार घेणारे, सक्रिय प्रकारचे संस्थान आहोत. विच इज बेसिकली टेकन इन इंडस्ट्रीज. हे बेस्ट ऑर्गनायझेशन आहे. इथे वातावरण खूप छान आहे, त्यामुळे इथे जॉईन करण्याची लोकांची खूप जास्त इच्छा आहे. माझा अजून एक प्रश्न आहे जो विचारण्यासारखा आहे तुम्हाला. जेव्हा एक मॅनेजर, आता हे वातावरण खराब का होणार? जेव्हा एक मॅनेजर चांगल्या आणि वाईट मध्ये फरक करत नाही, तेव्हा हे वातावरण खराब होते. जेव्हा मी म्हणतो की सर्व मेडिकल रॅम्प चांगले आहेत, मी सर्वांना खुश करतो, तर जे चांगले लोक आहेत, खरंच चांगले आहेत, त्यांची परफॉर्मन्स नक्की भेटेल. जेव्हा मी ॲज अ मॅनेजर त्या लोकांना फेवर करतो जे कमी टॅलेंटेड आहे पण माझ्या मागे पुढे खूप फिरतात, तेव्हा ते प्रतिभावंत लोकांना डिमोटिवेट करणार. आपण ही पद्धत बंद केली पाहिजे. कोणत्याही पद्धतीने ही पद्धत मॅनकाइंड मध्ये चालणार नाही. मागच्या काही महिन्यात आम्ही अनेक लोकांचे त्यागपत्र घेतले आहे. रिजनल मॅनेजर, झोन मॅनेजर, एरिया मॅनेजर आणि वरिष्ठ लोकांचेही. आम्ही खूप मॅनेजर्सचे क्षेत्र कमी केले. जिथेही आम्हाला वाटले ढिलाई आहे, आळशीपणा आहे, गांभीर्य नाही आहे, गंभीर नाहीत आपल्या कामाबद्दल, वी हॅव गॉन फॉर इट. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की एक मेडिकल रॅप साहेबची वाईफ मेडिकल स्टोअर चालवते आणि ते दुपारी बसतात? कसे पॉसिबल आहे की RM साहेब 11 वाजता पोहोचतात, 2:30 वाजता निघून जातात, कामापासून पळतात? कसे शक्य आहे की ZM साहेबांना माहीत नव्हते? का नव्हते माहीत? त्यांच्या सिनियरला का या सर्व गोष्टी होत होत्या? कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की कोणी व्यक्ती आज कंपनीला सोडतय आणि उद्या ती नवीन कंपनी घेऊन येतय? हे होत नाही. दिस वॉज हॅपनिंग. हा प्रकार मॅनकाइंड मध्ये काम करण्याचा शिरस्ता झाला होता आणि या सर्व गोष्टीसाठी मी समजतो जबाबदार ठरवतो सिनियर मॅनेजरला. आणि नॅचरली जेव्हा मी याचं मूळ पाहतो की याचे कारण काय आहे, सिनियर मॅनेजरचा आळशीपणा, आणि हे आळशी होण्याचे कारण काय आहे? कारण मॅनकाइंडची पॉलिसीज प्रत्येक वेळेस खूप जास्त पीपल सेंट्रिक आहे. इतके पीपल सेंट्रिक आहे की लोक आता लाडावलेत. माझा प्रश्न वेगळा आहे आता की आता कंपनीच्या हिताचं काय? मॅनकाइंडने तर नेहमी लोकांचा विचार केला, पण लोकांनी कधीही कंपनीचा विचार नाही केला. माझा प्रश्न हा आहे की आम्ही अशा लोकांना पाहिले आहे जे लोक कंपनीचा विचार करत नाही, जे लोक स्वार्थी आहेत, जे हिताचं नाही वागत, जे नेहमी फायदा घेतात कंपनीच्या पॉलिसीजचा. त्यांना सर्वात जास्त त्रास होणार आहे म्हणजे वित्तीय प्रकारे. त्यांना नाही भेटणार मेडल, फॉरेन ट्रिप्स. विचार करा, तुम्हाला समारंभात बोलून मेडल दिले जाईल, फॉरेन ट्रिपला घेऊन जावा, कारण तुम्ही 3 वर्षापासून निगेटिव्ह ग्रोथ आणताय, कारण तुम्ही मागच्या वर्षी निगेटिव्ह होता. कोणती कंपनी आहे अशी? इतकी आळशी आता नसतील सर, प्लीज अंडरस्टँड. आणि मला वाटते की तुम्ही हे अनुभव करावे. तुम्हाला हे जाणवले पाहिजे की आम्ही काय करतोय. आम्ही यासाठी या पॉलिसी बदलत आहोत, त्या पॉलिसीजना ज्यांनी मॅनकाइंडचे इतके जास्त नुकसान केलेले आहे. अजून एक गोष्ट जी मला म्हणायची आहे, कधीही ॲज अ मॅनेजर तुमच्या डोक्यात येते आणि मीटिंगमध्ये आम्हाला म्हणतात की हे सर चालेल, हा करून घेईल, याला 3 महिन्याचा टाइम द्या, सर एक संधी अजून द्या, सर हा खूप मेहनती आहे. तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही मेहनत करणारे असू शकता मॅनेजर होण्याआधी, पण जेव्हा तुम्ही मॅनेजर बनता तेव्हा तुम्ही मेहनती आणि प्रभावशाली असले पाहिजे. तुम्हाला यामध्ये मेहनती, प्रभावशाली आणि हुशार असले पाहिजे. तुम्हाला त्यात मेहनती, प्रभावशाली आणि प्रगतिशील असले पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी, तुमची व्यक्तित्व असे असले पाहिजे की तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला फायदा मिळवून द्याल, त्यांची मूल्य वाढवाल, शिस्त लावाल. मला हे हवे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या ज्युनियरचा विचार कराल तेव्हा त्यांचा भविष्याचा विचार कराल. जेवढ्याही सिनियर्सने आपल्या मेडिकल रॅम्प्सला, आपल्या ज्युनियरला बिघडवलंय किंवा त्यांना शॉर्ट टर्म बेनिफिट दिलेत, त्यांनी त्यांच्या ज्युनियर्सचं करिअर खराब केलंय. काही वेळा लोक येतात आणि म्हणतात की सर आम्हाला कोणी म्हटलेच नाही, कोणी मला शिकवलंच नाही. तर यासाठी माझे उत्तर आहे, शिकवण्यासाठी परिस्थिती समोर आहे, तुमचे भूतकाळातील अनुभव आहेत. शिकवण्यासाठी ज्याला शिकायचे असते ना, तो स्वतःहून खूप काही शिकतो. तुम्ही नेहमी तुमची तुलना तुमच्या भूतकाळाशी करा आणि बघा की प्रगती केली की नाही. कम्पेअर युअर सेल्फ विथ युअर कलिग्स जे वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये काम करत आहेत. इतर कंपनीच्या स्मार्ट मेडिकल रॅप्स सोबत सुद्धा आपली तुलना करा आणि स्वतःला विचारा की मी इतक्या वर्षापासून काम करतोय, माझे PCPM कुठे आहे, प्रगती कुठे आहे. कम्पेअर या गोष्टींनी सुद्धा करा की आपले नवीन प्रोडक्ट विकतात की नाही. कम्पेअर या गोष्टींनी सुद्धा करा सर. कंपनीची प्रगती अनेक प्रकारे जर झाली आहे
त्यात तुमचा वाटा कुठे आहे? तर हा माझा प्रश्न आहे. सो विथ दिस नोट दॅट नाव ऑनवर्ड्स आवर जॉब बेसिकली इज व्हॉट. आम्ही तुम्हाला टोचणी देणार वित्तीय प्रकारे, म्हणजे तुम्ही जागे होताल. तुमच्या आळशीपणापासून जे तुम्ही झोपेत राहता त्यातून जागे व्हा अँड सी द फर्मनेस ऑफ मॅनकाइंड अँड डोंट लेट अस बिकम मोर हार्श ऑन यू. आणि मला वाटते की हे तुम्हाला कळेल. ऑल द बेस्ट, गुड लक अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड. पुढचे 9 महिने, दुसरे, तिसरे आणि चौथे क्वार्टर जर तुमचे प्रदर्शन उत्तम असेल, वी विल बी मोर कन्सिडरेट, जे भेटेल तुम्हाला. आणि जर ते नसेल तर गॉन. आणि हा प्रकार मागच्या वर्षीच्या निगेटिव्ह समूहावर पडेल. जेही होते, जे मागील 2 वर्षापासून आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, गुड लक अँड बाय.